नमस्कार मित्रांनो, मी विकेश आठवले आपलं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. बघा, आजपासून काय करणार आहे आपण, आपले जे काही समजा भूगोल सब्जेक्ट आहे, ठीक आहे, या भूगोल सब्जेक्ट बद्दल आपण सर्वच महत्वाचे टॉपिक कव्हर करून घेणार आहे. ठीक आहे, त्याचा फायदा तुम्हाला तुमची जे काही समजा एमपीएससी ची एक्झाम असेल किंवा एमपीएससी मधून जे काही समजा राज्यसेवा, पीएसआय, एसटीआय, एसओ किंवा ज्याला म्हणतो आपण ग्रुप बी आणि ग्रुप सी ची कंबाईन एक्झाम असो किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षा यांच्यासाठी उपयुक्त असं आपण भूगोल सब्जेक्ट आजपासून आपण सुरू करणार आहे. त्याचे लेक्चर आजपासून आपण सुरू करणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये बघा, आपला पहिला जो टॉपिक आहे तो टॉपिक काय राहणार आहे. टॉपिक पाहण्याच्या अगोदर तुम्हाला सिलेबस सांगतो. सिलेबस मध्ये काय दिलेलं आहे की महाराष्ट्र म्हणजे भूगोल, तुम्हाला हेडलाईन काय दिलेलं आहे सिलेबस मध्ये, असं दिलेलं राहते की भूगोल, आणि त्या भूगोलच्या समोर दिलेलं आहे काय की महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात आहे. काय दिलेलं आहे भूगोलमध्ये, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात आहे. ठीक आहे, तर मग आता महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात तुम्हाला जेव्हा दिलेलं आहे तेव्हा आपल्याला काय करावं लागेल. सुरुवातीला आपण काय पाहणार आहे की महाराष्ट्राचा भूगोल पाहणार आहे. काय पाहणार आहे, सुरुवातीला महाराष्ट्राचा भूगोल पाहणार आहे, आणि महाराष्ट्राचा भूगोल झाल्यानंतर आपल्याला भारताचा भूगोल पाहायचा आहे. ठीक आहे, तर अशा माध्यमात म्हणजे अशाद्वारे आपण महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल दोन्ही पण कव्हर करून घेणार आहे. ठीक आहे, तर बघा, महाराष्ट्राचा भूगोल पाहत असताना सुरुवातीचाच आपला टॉपिक कोणता आहे, पहिला टॉपिक आहे महत्वाचा आपला कोणता, तर महाराष्ट्राचं स्थान आणि काय विस्तार. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्र पृथ्वीवर कुठं आहे आणि कशा स्वरूपाचा आहे, कोणत्या गोलार्धात आहे, कुठं आहे, काय सर्व गोष्टीचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, आता महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार हा टॉपिक पाहत असताना आपल्याला काय करावं लागेल, दोन स्टेटमेंट तुम्हाला दिलेल्या स्क्रीनवर दिसतात. कोणता आहे, पहिलं स्टेटमेंट आहे तुमचं, भारत हा पृथ्वीवर उत्तर पूर्व गोलार्धात आहे. काय म्हणते पहिलं स्टेटमेंट की भारत हा पृथ्वीवर उत्तर पूर्व गोलार्धात आहे, आणि दुसरं स्टेटमेंट काय म्हणते की भारत हा पृथ्वीवर उष्ण कटिबंधात आहे. हे जे दोन महत्वाचे स्टेटमेंट इथं दिलेले आहेत, हे स्टेटमेंट आपल्याला काय करायचं आहे की हे साध्य करून दाखवायचे आहेत की भारत बा खरंच उत्तर पूर्व गोलार्धात आहे काय आणि भारत उष्ण कटिबंधात आहे काय. ठीक आहे, म्हणजे हे जो स्टेटमेंट आहे आपण जेव्हा साध्य करणार आहे तेव्हा आपल्याला समजणार आहे की भारताचं स्थान आणि विस्तार पृथ्वीवर कशा स्वरूपाचं आहे. ठीक आहे, आता आपण सुरुवातीला काय करू, जेव्हा भारताचं स्थान आणि विस्तार पाहायचं, डायरेक्ट आपण भारत पाहणार नाही किंवा महाराष्ट्र पाहणार नाही. म्हणजे महाराष्ट्र स्थान आणि विस्तार पाहत असताना आपण डायरेक्ट महाराष्ट्र पाहणार नाही, त्याच्या अगोदर आपल्याला काय पाहावं लागेल, पृथ्वी पाहावं लागेल. ठीक आहे, पृथ्वी झाल्यानंतर आपण भारत पाहू, त्याच्यामध्ये कुठं आहे आणि भारतामध्ये मग महाराष्ट्र कुठं आहे हे पाहायचं आपल्याला. ठीक आहे, तर महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार, आता तुम्ही म्हणणार सर इथं महाराष्ट्र स्थान आणि विस्तार हेडलाईन दिलेला आहे, इथं भारत दिलेला आहे. ठीक आहे, इथं पण भारत दिलेला आहे. आता मला तेच सांगायचं आहे की जर भारत उत्तर पूर्व गोलार्धात असेल तर आपला जो काही महाराष्ट्र असेल हा कुठं असेल याचा विचार तुम्ही लेक्चर होईपर्यंत करा. आता ठीक आहे, काय आहे प्रश्न तुमच्यासाठी, एक प्रश्न मी ठेवलेला आहे. भारत हा पृथ्वीवर उत्तर पूर्व गोलार्धात आहे, भारत हा पृथ्वीवर उष्ण कटिबंधात आहे, तर महाराष्ट्र कुठं आहे हा प्रश्न आहे तुमच्यासाठी. महाराष्ट्र कुठं आहे हा प्रश्न, या प्रश्नाचा तुम्ही विचार करा. त्याच्या अगोदर आपण काय करू, आता लेक्चर चालू करू, आणि लेक्चर चालू झाल्यानंतर मग तुम्हाला याचं उत्तर सांगायचं आहे, आणि उत्तर सांगितल्यानंतर मग म्हणजे आपलं लेक्चर संपलं की डायरेक्ट तुम्हाला उत्तर समजणार आहे की नाही गड्या आपल्या सरनं आपल्याला जे काही शिकवलेलं आहे, आणि सुरुवातीला जो काही प्रश्न आपल्याला निर्माण करून दिला होता महाराष्ट्र पृथ्वीवर कुठं आहे, तर हे आपल्याला या लेक्चरच्या माध्यमातून समजलेलं आहे. लक्षात, तर आपण सर्वप्रथम कोणाचा अभ्यास करणार आहे, तर पृथ्वीचा. कोणाचा अभ्यास करणार आहे आपण, सर्वप्रथम पृथ्वीचा अभ्यास करणार आहे. ठीक आहे, आता इथं मी पृथ्वी काढतो. ठीक आहे, पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला पृथ्वी काढावीच लागणार आहे. आणि बघा, आपण जेव्हा समजा आजपासून लेक्चर चालू केलेले आहेत ना, याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मी डायग्रामॅटिक शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून काय होईल की तुम्हाला पाठ करण्याची आवश्यकता राहणार नाही. तुमच्या डायरेक्ट डोक्यातनी ती डायग्राम म्हणजे कॅच झाली एकदम. ठीक आहे, तर त्याच्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला पाठ करण्याची आवश्यकता राहणार नाही. आणि हेच टेक्निक राहते की भूगोल सब्जेक्टचा किंवा भूगोल विषयाचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा डायग्रामॅटिक तुम्हाला शिकवलं पाहिजे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला ते लवकरात लवकर लक्षात येणार आहे. ठीक आहे, तर आपण सुरुवात करू. आपलं हेडलाईन काय, महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार. काय आहे आपलं हेडलाईन, महाराष्ट्र स्थान आणि विस्तार. तर सर्वप्रथम आपण कोणाचा अभ्यास करू, पृथ्वीचा. बघा इथं पृथ्वी काढतो मी अशा प्रकारे. ठीक आहे, थोडी चांगली काढतो. ठीक आहे, आपल्याला सवय असते ना चांगली चांगली पाहायची. ठीक आहे, तशा प्रकारे आपण काय करणार आहे, इथं चांगलीच पृथ्वी काढू. ठीक आहे, डायग्राम काढायची आहे तर व्यवस्थितच काढू आपण, काही विषय नाही. ठीक आहे, तुमच्यासाठी काही विषय नाही, आपण एकदम छान प्रकारे
डायग्राम काढण्याचा प्रयत्न करू. आता कसं आपण फर्स्ट टाइम हे लेक्चर जे आहे ना रायटिंग पॅडच्या माध्यमातून सुरू करत आहे, तर त्याच्यामुळे थोडं भारी म्हणजे हे थोडंफार चूक होणारच आहे याच्यामध्ये डायग्रामची. तरी मी प्रयत्न करतो चांगली काढण्याचा. ठीक आहे, बघा ही आपली पृथ्वी आहे. ठीक आहे, थोडंफार इथं आणखी बघतो जमते का याच्यापेक्षा पण चांगली. ओके 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 जमलं. ठीक आहे, पहा ही काय आपली पृथ्वी आहे. ठीक आहे, आपल्या पृथ्वीचा आकार एकदम गोल आहे का? नाही. तर कसा आहे आपला पृथ्वीचा आकार? तर अंडाकृती आहे. पृथ्वीचा आकार कसा आहे आपला? अंडाकृती आकार आहे. ठीक आहे, आता पृथ्वी जी आहे की नाही, हा जो मध्यभाग आहे ना पृथ्वीचा, बरोबर पहा, हा जो मध्यभाग आहे पृथ्वीचा, या मध्य भागामध्ये पृथ्वी कशी आहे आपली? तर आपण काय म्हणू शकतो, हा मध्यभाग आणि उत्तर भाग. ठीक आहे, याच्यात पाहायचं आपली पृथ्वी कशी आहे. ठीक आहे, आता बघा हा जो आपण उत्तर भाग पाहिला ना, या उत्तर भागाच्या तुलनेत या मध्य भागाची लांबी जे काही असेल हे कशी आहे? इथं लांबी कशी आहे? जास्त आहे. पृथ्वीची लांबी कशी आहे? जास्त आहे. आणि इथं लांबी कशी आहे? कमी आहे. मग इथं पृथ्वी कशी आहे आपली? चपटी आहे. कशी आहे पृथ्वी? चपटी आहे. म्हणजे उत्तर भागातनी जो काही समजा पृथ्वीचा आकार असेल हा चपटा आहे, आणि दक्षिण भागामध्ये पण कसा आहे? चपटाच आकार आहे किंवा चपटी आहे पृथ्वी आपली. ठीक आहे, आणि या मध्य भागामध्ये याचा आकार कसा आहे रे? तर आकार आहे जास्त. ठीक आहे, आकार कसा या भागामध्ये? जास्त आहे. म्हणजे जर तुम्हाला प्रश्न आला तर मध्य भागामध्ये पृथ्वीचा आकार कसा आहे, तर इथं जास्त आहे, उत्तर भागामध्ये कमी आणि दक्षिण भागामध्ये कमी. ठीक आहे, याच्यावर प्रश्न सहसा तुम्हाला कंबाईनला किंवा राज्य सेवाला तर येणार नाही. ठीक आहे, आता हे एक माहित झालं आपल्याला की पृथ्वीचा आकार कसा आहे, तर अंडाकृती आहे. ठीक आहे, अंडाकृती आकार आहे. उत्तर भागामध्ये चपटी आहे, दक्षिण भागामध्ये पण चपटी आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे झालं पृथ्वी. ठीक आहे, तर इथं संपली नाही आपली पृथ्वी, अजून आपल्याला पृथ्वीबद्दल खूप साऱ्या माहिती घ्यायची आहे. ठीक आहे, बघा इथं एक काढतो पृथ्वी. ठीक आहे, आता ही जी पृथ्वी आहे ना आपली, बघा थोडेफार आकार हे होत आहे याचा. बघा या पृथ्वी आहे आपली, अंडाकृती आकाराची आहे. पृथ्वीच्या बरोबर मध्य भागात एक आडवी रेषा टाकलेली आहे. काय टाकलेली आहे बघा, तुमच्या सिलेबस मध्ये दिलेला आहे पृथ्वी, आणि पृथ्वीच्या समोर दोन डॉट दिलेले आहेत, या समोर दिलेला अक्षवृत्त आणि रेखावृत्त, त्याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, पृथ्वीच्या बरोबर मध्य भागात एक आडवी रेषा टाकलेली आहे, त्याला काय म्हणतो आपण? तर अक्षवृत्त म्हणतो. आडवी रेषा टाकलेली आहे अक्षवृत्त. आणि हे जे अक्षवृत्त आहे ना, ही कशी रेषा आहे रे? तर ही रेषा आहे आपली काल्पनिक रेषा. कशी आहे ही? काल्पनिक रेषा. म्हणजे पृथ्वीच्या बरोबर मध्य भागातनी जे काही आपण आडवी रेषा टाकलेली आहे त्याचं नाव काय? तर अक्षवृत्त. काय नाव त्याचं? नाव अक्षवृत्त आहे. आणि ही जी आडवी रेषा ही कशी आहे रे एकदम? तर ही काल्पनिक रेषा आहे. कशी आहे ही? काल्पनिक आहे. म्हणजे काय, आपला जो काही समजा हा पृथ्वीचा उत्तर भाग असेल, हा उत्तर भाग आणि हा दक्षिण भाग, या दोन टोकावर दोन लोक उभे राहिले काय, आणि या भागात उत्तर भागात एका व्यक्तीने काय केलं की एक टेप घेतला आणि दक्षिण भागात टाकला, आणि हा पृथ्वीचा पश्चिम भाग आहे, पश्चिम भागात एक व्यक्ती राहिला उभा आणि पूर्व भागात एक व्यक्ती राहिला उभा, आणि दोघांनी दोन साईडला असे दोन अशा प्रकारचा टेप धरला, आणि टेप धरल्यानंतर मोजमाप केलं का पृथ्वीचं? नाही. तर ही रेषा कशी आहे आपली? काल्पनिक रेषा आहे. कशी आहे ही? काल्पनिक रेषा आहे. आता मला सांगा, अक्षवृत्त आपण जे काही पृथ्वीच्या बरोबर मध्य भागात एक आडवी रेषा टाकलेली आहे याला काय म्हणतो? अक्षवृत्त. हे पाठ करून ठेवा. पृथ्वीच्या बरोबर मध्य भागात आडवी रेषा टाकलेली आहे त्याला म्हणतो अक्षवृत्त. आणि ही आडवी रेषा कशी आहे? तर ही काल्पनिक रेषा. कशी रेषा? ही काल्पनिक आहे. आता मला सांगा, या पृथ्वीच्या मध्य भागामध्ये टाकल्यानंतर बघा, हा सुरुवातीला एक पूर्ण असा गोल होता आपला. कसा होता? पूर्ण असा गोल होता. आणि याच्यामध्ये मध्य भागात एक आडवी रेषा टाकल्यामुळे काय झालं? हा अर्धा गोल तयार झाला, आणि दक्षिणेकडे अर्धा गोल तयार झाला. म्हणजे उत्तर साईडला अर्धा गोल तयार झाला आणि दक्षिण साईडला अर्धा गोल तयार झाला. त्यामुळे काय झालं तयार? मग आता बघा, अक्षवृत्त आहे. या अक्षवृत्त, आता हा जो अक्षवृत्त आहे ना, तर या अक्षवृत्ताला काय म्हणतो? जो की आपल्या किती अंशावर आहे? 0 अंशावर. बघा, 0 अंशावर एक आडवी रेषा टाकलेली आहे, जो की त्याला अक्षवृत्त म्हणतो. आता हा जो 0 अंशाचा अक्षवृत्त आहे, किती अंशाचा? 0 अंशाचा. आणि याला त्यांनी एक नाव दिलेलं आहे. 0 अंशावर जी काही आडवी रेषा असेल त्या अक्षवृत्ताची, त्या 0 अंशाच्या अक्षवृत्ताला नाव काय दिलं त्यांनी? विषुववृत्त. विषुववृत्त. काय नाव दिलं त्यांनी? विषुववृत्त नाव दिलेलं आहे. ठीक आहे, मग आता मला सांगा, 0 अंशाच्या उत्तरेकडे जे म्हणजे 0 अंशावर जे काही विषुववृत्त आहे, विषुववृत्ताच्या उत्तरेकडे बघा एक गोल तयार झाला. परंतु हा जो गोल आहे कसा आहे रे?
अर्धा गोल आहे. कसा गोल आहे तो? अर्धा गोल. आणि दक्षिणेकडे पण असा हा बघा इथं या साईडला अर्धा गोल तयार झालेला आहे. म्हणजे विषुवृत्ताच्या उत्तरेकडचा आहे म्हणजे उत्तर भाग, आणि विषुवृत्ताच्या दक्षिणेकडचा आहे म्हणजे दक्षिण भाग. आलं का लक्षात? हे समजत आहे काय? म्हणजे आपली जी काही पृथ्वी असेल, ही पृथ्वी आहे, ही गोल म्हणजे अंडाकृती आकाराची आहे. याच्या मध्य भागात बरोबर एक आडवी रेषा टाकलेली आहे, आणि या आडव्या रेषे किती अंशावर आहे ही? तर ही 0 अंशावर आहे. आणि 0 अंशावर जी काही समजा आडवी रेषा याला काय म्हणतो आपण? विषुववृत्त असं म्हणतो. आणि विषुववृत्ताच्या उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच कोणता? उत्तर भाग. आणि दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजेच कोणता भाग आहे रे? तर दक्षिण भाग. दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजेच कोणता? दक्षिण भाग. बघा आता हा पूर्ण गोल होता, हा काय होता? पूर्ण गोल होता. या गोलचे काय झाले? आता 2 गोल तयार झाले. परंतु कसे झाले ते? पूर्ण गोल आहेत का? नाही. तर कसे झाले ते? अर्धे गोल. बघा हा अर्धा गोल आहे आणि हा दक्षिणेकडचा अर्धा गोल आहे. म्हणून याला काय म्हणतो आपण? हा उत्तर गोलार्ध. काय म्हणतो आपण याला? उत्तर गोलार्ध. आणि दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजे याला काय म्हणतो आपण? दक्षिण गोलार्ध. तुमच्याकडे 2 प्रश्न निर्माण झाले. विषुववृत्ताच्या उत्तरेकडचा जो भाग असेल त्याला काय म्हणतो आपण? तर उत्तर गोलार्ध. हा उत्तर गोलार्ध. आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेकडचा भाग आहे त्याला काय म्हणतो आपण? दक्षिण गोलार्ध. अशा प्रकारे आपल्याकडे 2 गोलार्ध तयार झाले. किती गोलार्ध तयार झाले? 2 गोलार्ध तयार झालेले. हे कशामुळे तयार झालेलं आहे? तर जी आडवी रेषा आहे आपली अक्षवृत्त, अक्षवृत्तामुळे 2 गोलार्ध तयार झाले. एक उत्तर गोलार्ध आणि एक दक्षिण गोलार्ध. आणि तो 0 अंशावर जो काही अक्षवृत्त असेल त्याला नाव काय दिलं? विषुववृत्त. बघा हे समजलं? म्हणजे अक्षवृत्तामुळे एक उत्तर गोलार्ध आणि एक दक्षिण गोलार्ध तयार झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आपण एक उभी रेषा टाकलेली आहे. ही बघा ही अशी उभी रेषा टाकलेली आहे. आणि या उभ्या रेषेला आपण काय म्हणतो रे? तर याला म्हणतो आपण रेखावृत्त. उभ्या रेषेला काय म्हणतो आपण? रेखावृत्त असं म्हणतो. आणि उभ्या रेषावर रेखावृत्त आहे. ठीक आहे. उभी एक रेषा टाकली ती रेखावृत्ताची, त्याचं नाव काय? रेखावृत्त. परंतु ही कशी आहे? ही पण कशी आहे? काल्पनिक रेषा आहे. ही कशी आहे? काल्पनिक रेषा आहे. मग एक आडवी रेषा टाकली त्याच्यामुळे उत्तर दक्षिण गोलार्ध तयार झाला. एक उभी रेषा टाकली त्याचं नाव काय? रेखावृत्त. आणि ही कशी आहे? काल्पनिक रेषा. कशी आहे ही? काल्पनिक रेषा आहे. आणि ही जी रेखावृत्ताची रेषा टाकली ना ही किती अंशावर आहे रे? ही 0 अंशावर आहे. म्हणजे ही जी उभी रेषा टाकलेली आहे किती अंशावर आहे? 0 अंशावर. आणि 0 अंशावर असताना याला काय आपण नाव दिलं रे? हा जो 0 भाग आहे आपला 0 अंशावर रेखावृत्त टाकलेला याला काय नाव दिलं आपण? मूळ रेखावृत्त. काय नाव दिलं आपण त्याला? मूळ रेखावृत्त. आणि हा जो मूळ रेखावृत्त आहे या मूळ रेखावृत्तामध्ये बघा आता किती भाग तयार झालेला आहे? म्हणजेच काय? ही पृथ्वी आपली. बघा इथं काय होतं परत एक वेळ सांगतो. ही पृथ्वी आहे. पृथ्वीच्या बरोबर मध्य भागात अशी उभी रेषा टाकली आपण. टाकली उभी रेषा. मग बघा या उभ्या रेषेलाच काय म्हणतो आपण? उभ्या रेषेला काय म्हणतो आपण? रेखावृत्त म्हणतो. आणि 0 अंशावर टाकलेले रेखावृत्त त्याला काय म्हणतो आपण? तर त्याला म्हणतो मूळ रेखावृत्त. याचं नाव काय? मूळ रेखावृत्त. इथं लिहितो मूळ रेखावृत्त. ठीक आहे. आता या मूळ रेखावृत्तामुळे बघा हा या साईडचा एक भाग तयार झाला आणि या साईडचा एक भाग तयार झाला. म्हणजे पहिले सुरुवातीला हा गोल होता. या गोलामुळे काय झालं? हे रेखावृत्त टाकल्यामुळे 2 अर्धे गोल तयार झाले. कसे तयार झाले? 2 अर्धे गोल तयार झाले. समजत आहे तुम्हाला? समजत आहे ना व्यवस्थित? तर पहा हा जो रेखावृत्त टाकला या रेखावृत्तामुळे 2 उभे अर्धे भाग तयार झाले. 2 उभे गोल तयार झाले. परंतु ते कसे आहेत? अर्धे आहेत. कसे आहेत ते? अर्धे आहेत. मग आता या मूळ रेखावृत्त, हा जो मूळ रेखावृत्त आहे या मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमेकडचा भाग, ही साईड कोणती आहे? पश्चिम साईड आहे. आणि ही पूर्व साईड आहे. ठीक आहे. मग मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमी साईडचा म्हणजे याला कलर बदलतो थोडा, बघा तुम्हाला समजणार आहे. बघा आपला जो मूळ रेखावृत्त आहे ना हे बघा हे मूळ रेखावृत्त आहे. या मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमेकडचा हा गोल आहे. ठीक आहे. दुसरा कलर घेतो, व्यवस्थित कलर घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके. आता हा बघा हा लाल कलरचा हा एक गोल अर्धा गोल तयार झालेला. ठीक आहे. मग याला नाव देतो आपण काय? तर याला नाव देतो आपण पश्चिम गोलार्ध. काय नाव दिलं याला आपण? पश्चिम गोलार्ध. इथं लिहितो हा जो भाग आहे अर्धा गोलाचा याला पश्चिम गोलार्ध असं नाव दिलं आपण. काय नाव दिलं याला? पश्चिम गोलार्ध. आणि हा पूर्वेकडचा भाग असेल, हा पूर्वेकडचा भाग आहे म्हणून याला नाव काय दिलं आपण? पूर्व गोलार्ध. पूर्व
गोलार्ध म्हणजेच काय की अक्षवृत्तामुळे तुमचं उत्तर गोलार्ध तयार झालं आणि एक दक्षिण गोलार्ध तयार झालं, ठीक आहे. आणि रेखावृत्तामुळे काय झालं तुमचं, एक हा पश्चिमेकडचा भाग आहे म्हणजे पश्चिम गोलार्ध, आणि एक दुसरा कोणता झाला, पूर्व गोलार्ध, ठीक आहे. मग आता मला सांगा याच्यामध्ये भारत कुठं असेल रे आपला भारत. बघा पहिलं स्टेटमेंट काय दिलेलं होतं आपण इथं पहा, हे जे स्टेटमेंट आहे, भारत हा पृथ्वीवर उत्तर पूर्व गोलार्धात आहे. कुठं आहे भारत हा पृथ्वीवर, उत्तर पूर्व गोलार्धात आहे. बघा इथं हा उत्तर गोलार्ध, ठीक आहे, हा उत्तर गोलार्ध, आणि हा कोणता गोलार्ध आहे रे, हा पूर्व गोलार्ध. कारण की आडव्या रेषामुळे हा उत्तर गोलार्ध तयार झाला आणि उभ्या रेषामुळे हा बघा हे अशा प्रकारे, हा उभ्या रेषामुळे काय झाला, पूर्व गोलार्ध तयार झाला. मग आपला जो भारत आहे हा भारत इथं आहे, हा अशा प्रकारचा आपला भारत इथं आहे. मग भारत कुठं आहे आपला, उत्तर पूर्व गोलार्धात. कुठं आहे भारत, तर भारत आहे आपला उत्तर पूर्व गोलार्ध. इथं व्यवस्थित एक डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला मी. बघा जे आपण पहिलं स्टेटमेंट लिहिलं होतं ना, या पहिल्या स्टेटमेंट मध्ये बघा हे आहे अक्षवृत्त आणि हे आहे रेखावृत्त, ठीक आहे. अक्षवृत्तामुळे एक गोलार्ध तयार झाला, आपण त्याला नाव काय दिलं, इथं लिहितो उत्तर गोलार्ध. काय नाव दिलं आपण याला, उत्तर गोलार्ध. आणि एक झाला आपला कोणता गोलार्ध, दक्षिण गोलार्ध, ठीक आहे, हा दक्षिण गोलार्ध. त्यानंतर ही उभी रेषा टाकली, याला कलर दुसरा देतो उभ्या रेषेला, याला ब्ल्यू हा कलर देतो, ठीक आहे. आता ही उभी रेषा टाकली, ठीक आहे. उभ्या रेषामुळे काय झाला, हा इथं झाला एक पश्चिम गोलार्ध आपला, शॉर्टकट मध्येच लिहितो. आणि हा कोणता झाला रे, पूर्व गोलार्ध. आता मला सांगा भारत आहे इथं, इथं आपला भारत जो आहे इथं आहे. आता भारत अक्षवृत्त जो आहे ना, समजा विषुवृत्त, अक्षवृत्त 0 अंशावरचा जो आहे विषुवृत्त, आणि या विषुवृत्तामुळे काय झाला, हा उत्तर गोलार्ध तयार झाला आणि हा कोणता तयार झाला आपला, दक्षिण गोलार्ध. मग विषुवृत्त भारत जो आपला इथं आहे, मग भारत कुठं आहे तो, तर जर आपण याचा विचार केला, कशाचा विचार केला आपण, जर विषुवृत्ताचा विचार केला तर विषुवृत्ताच्या उत्तरेकडचा भाग आहे, विषुवृत्ताच्या उत्तरेकडचा भाग आहे, म्हणजे हा कोणता गोलार्ध झाला, उत्तर गोलार्ध. आणि रेखावृत्ताच्या पूर्वेकडचा भाग आहे म्हणजे कोणता गोलार्ध झाला, पूर्व गोलार्ध. म्हणजे भारत जो आहे आपला हा कोणता आहे, उत्तर पूर्व गोलार्ध. भारत कुठं आहे मग आपला, उत्तर पूर्व गोलार्ध. म्हणजे जे काही समजा आपण पहिलं स्टेटमेंट पाहिलं होतं, हे पहिलं स्टेटमेंट आपलं काय झालं इथं सिद्ध झालेलं आहे की भारत हा आपला उत्तर पूर्व गोलार्धात आहे. भारत कुठे आहे आपला, उत्तर पूर्व गोलार्ध. आता पाहायचं आपल्याला कोणतं दुसरं स्टेटमेंट पाहायचं, कोणतं आहे आपलं, भारत हा पृथ्वीवर उष्ण कटिबंधात आहे, ठीक आहे. तर पाहू आपण उष्ण कटिबंधात कसं आहे तर भारत. बघा इथं डायग्राम काढतो परत, ठीक आहे. हा आपलं पृथ्वी, आपली पृथ्वीच्या बरोबर मध्यातून टाकला आपण, ठीक आहे, मध्यातून टाकलं, इथं 0 अंशावर आहे. या 0 अंशाचं नाव काय, विषुववृत्त, याचं नाव काय, विषुववृत्त, ठीक आहे. आणि या 0 अंशाच्या उत्तरेकडे बघा इथं 23.5 अंशाचं एक अक्षवृत्त आहे आणि दक्षिणेकडे 23.5 अंशाचं अक्षवृत्त आहे, ठीक आहे. इथं 23.5 अंशाचं अक्षवृत्त आणि दक्षिणेकडे पण 23.5 अंशाचं अक्षवृत्त आहे. आता 23.5 अंशावर जे अक्षवृत्त आहे याचं नाव काय आहे आपलं, कर्कवृत्त. काय नाव आहे याचं, कर्कवृत्त. आणि दक्षिणेकडे 23.5 अंशावर आहे त्याचं नाव आहे मकरवृत्त. काय नाव त्याचं, मकरवृत्त. आता विषुववृत्ताच्या उत्तरेकडे बघा, विषुववृत्त जो आहे ना आपला, हा विषुववृत्त, या विषुववृत्ताच्या उत्तरेकडे 23.5 अंशावर एक अक्षवृत्त आहे त्याचं नाव काय, कर्कवृत्त. आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे, कुठं, विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे 23.5 अंशावर आहे त्याचं नाव काय, मकरवृत्त, ठीक आहे. त्यानंतर परत विषुववृत्ताच्या उत्तरेकडे बघा इथं, विषुववृत्ताच्या उत्तरेकडे किती अंशावर रे, तर 66.5 अंशावर, ठीक आहे. याचं नाव काय आहे, तर याचं नाव आहे आर्टिक वृत्त. वृत्त, आर्टिक वृत्त. आणि विषुववृत्ताच्या परत दक्षिणेकडे 23.5 अंशावर, सॉरी 66.5 अंशावर, याचं नाव काय दिलं आपल्याला, याला दिलं अंटार्क्टिक वृत्त, अंटार्क्टिक वृत्त, ठीक आहे. परत विषुववृत्ताच्या उत्तरेकडे इथं आहे उत्तर ध्रुव, जे की किती अंशावर आहे, 90 अंशावर. आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे 90 अंशावर परत एक वृत्त आहे, ध्रुव आहे, त्याचं नाव आहे दक्षिण ध्रुव, ठीक आहे. अशा प्रकारे हे जे काही समजा आपण काल्पनिक रेषा टाकलेल्या आहेत,
किती अंशावर, एक 0 अंशावर, एक 23.5 अंशावर आणि एक 66.5 आणि एक 90 अंशावर. आता विषुववृत्ताच्या उत्तरेकडे 23.5 अंशावर जे काही असेल त्याला काय नाव दिलं आपण, कर्कवृत्त. विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे 23.5 अंशावर असेल त्याला काय नाव दिलं आपण, मकरवृत्त. त्यानंतर विषुववृत्ताच्या उत्तरेकडे 66.5 अंशावर असेल त्याला नाव काय दिलं, आर्टिक वृत्त. आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे 66.5 अंशावर आहे ना त्याला काय, अंटार्क्टिक वृत्त. परत विषुववृत्ताच्या उत्तरेकडे 90 अंशावर जे काही अक्षवृत्त त्याचं नाव काय, उत्तर ध्रुव. आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे 90 अंशावर एक अक्षवृत्त त्याचं नाव काय, दक्षिण ध्रुव. अशा प्रकारे आपण सर्व वृत्त आहे किंवा अक्षवृत्त असेल त्याला वेगवेगळ्या कशावर, अक्षांशावर काय दिलेलं आहे त्याला नाव दिलेलं आहे किंवा अंशावर त्याला नाव दिलेलं आहे. ठीक आहे. आपल्याला साध्य काय करायचं आहे, पृथ्वी उत्तर म्हणजे पृथ्वीवर भारत हा उष्ण कटिबंधामध्ये आहे. ठीक आहे. बघा इथं काढतो आता सूर्य कशा प्रकारे साध्य करायचं ते सांगतो. इथं काय करायचं आपल्याला, सूर्य. आता बघा हा जो आहे इथं सूर्य आपला, ठीक आहे, हा काय आपला सूर्य, थोडा आकार मोठा, ठीक आहे, हा सूर्य आहे आपला. ठीक आहे. आता मला सांगा सूर्य पृथ्वी भोवती फिरते की पृथ्वी सूर्याभोवती फिरते रे, कोण कोणाभोवती फिरते, तर पृथ्वी ही आपल्या सूर्याभोवती फिरते. त्याला काय म्हणतो आपण, परिभ्रमण असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, परिभ्रमण. ठीक आहे, परिभ्रमण असं म्हणतो. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणतो. आणि पृथ्वी स्वतः भोवती फिरते त्याला काय म्हणतो आपण, परिवलन असं म्हणतो. परिवलन. ठीक आहे. काय म्हणतो याला, तर लिहितो परिवलन. ठीक आहे. पृथ्वी स्वतः भोवती फिरते त्याला परिवलन आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला काय म्हणतो आपण, परिभ्रमण. ठीक आहे. हे दोन कॉन्सेप्ट आहेत. आता बघा हा सूर्य आहे आपला. ठीक आहे. सूर्याचं काय होते, हा जो भाग आहे ना पृथ्वीचा, हा कसा आहे रे, हा फुगीर भाग आहे. कसा आहे, फुगीर भाग आहे. फुगीर भाग असल्यामुळे काय होते की हा याचा आकारही जास्त आहे. आकार जास्त असल्यामुळे आता हे जे सूर्याची किरण अशी पृथ्वीवर पडतात. ठीक आहे. अशी सूर्याची किरण पृथ्वीवर पडत आहेत. उत्तरेकडे 23.5 अंशामध्ये आणि दक्षिणेकडे पण 23.5 अंशामध्ये पृथ्वीवर सूर्याची किरण पडत आहेत. परंतु कसे पडत आहेत रे, याला म्हणतो आपण लंबरूप किरण. काय म्हणतो, सरळ पडत आहेत ना ते, तर सरळ पडत आहेत म्हणजे त्याचं नाव काय, लंबरूप किरण. काय नाव आहे त्याचं, लंबरूप. इथं लिहितो मी. हे कशी किरण पडतात, लंबरूप. कशी पडतात हे किरण, लंबरूप किरण पडतात. मग आता मला सांगा, जर सूर्याचे लंबरूप किरण पडत असतील तर त्या भागामध्ये तो पृथ्वीचा भाग कसा आहे, फुगीर आहे, त्याचा आकार जास्त आहे. त्यामुळे तो सूर्याच्या समोर अगोदर येतात. अगोदर आल्यामुळे काय होते की त्या भागात सूर्याची किरण कशी पडतात रे, तर लंबरूप पडतात. हा जो भाग आहे पृथ्वीचा, या भागामध्ये सूर्याची किरण लंबरूप पडतात. मग लंबरूप किरण पडल्यामुळे इथं तापमान कसं असेल रे, तर तापमान कसं असेल इथं, जास्त असेल. तापमान कसं असेल इथं, तर जास्त असेल. तापमान जास्त असल्यामुळे काय होते की इथची हवा कशी असणार आहे, उष्ण असणार आहे. हवा कशी असणार आहे इथची, तर उष्ण असणार आहे. तापमान कसं आहे, जास्त आहे. तापमान काय आहे जास्त, तर तिथं सूर्याची किरण कशी पडतात, लंबरूप पडतात. आणि त्याच भागामध्ये लंबरूप सूर्याची किरण काय पडतात रे, कारण की हा जो भाग आहे हा कसा आहे, फुगीर भाग आहे. कसा भाग आहे हा, फुगीर भाग आहे. मग फुगीर भाग असल्यामुळे सूर्याची किरण लंबरूप पडतात. आणि लंबरूप किरण पडल्यामुळे काय होते, लंबरूप किरण पडल्यामुळे काय होते की तिथं तापमान जास्त असते. आणि तापमान जास्त असल्यामुळे ती उष्णता कशी आहे, उष्णता पण कशी आहे, जास्त आहे. उष्णता जास्त असल्यामुळे हवा कशी आहे तिथं, जास्त आहे. म्हणून या भागाला काय म्हणतो अरे आपण, उष्ण कटिबंध. काय म्हणतो आपण याला, उष्ण कटिबंध. आता तुम्ही म्हणसाल सर उष्ण माहित झालं आम्हाला, पण कटिबंध म्हणजे काय, तर कटिबंध म्हणजे काय हे सांगतो. बघा हे दोन अक्षवृत्त आहे. समजा हे 0 अंशाचा आहे आणि हे 1 अंशाचा आहे. ठीक आहे. आणि या दरम्यानचा जो काही हा प्रदेश असेल ना, हा या प्रदेशाला काय म्हणतो आपण, कटिबंध असं म्हणतो. काय म्हणतो आपण याला, कटिबंध. याला इंग्लिश मध्ये झोन असं म्हणतात. ठीक आहे. म्हणजे दोन अक्षवृत्ताच्या दरम्यानचा जो काही प्रदेश असेल, जो काही गॅप असेल त्याला कटिबंध म्हणतो आणि इंग्लिश मध्ये झोन असं म्हणतो. म्हणून हा प्रदेश 0 अंश म्हणजे उत्तरेकडे, बघा इकडे लक्ष द्या व्यवस्थित हा. बघा 0 अंशापासून उत्तरेकडे 23.5 अंशापर्यंत आणि 0 अंशापासून दक्षिणेकडे 23.5 अंशापर्यंत हा जो भाग असेल, या भागाला काय म्हणतो रे आपण, म्हणजे विषुववृत्तापासून तर कर्कवृत्तापर्यंत आणि
विषुववृत्तापासून उत्तरेकडे कर्कवृत्तापर्यंत आणि विषुववृत्तापासून दक्षिणेकडे कर्कवृत्तापर्यंत याचं नाव आहे उष्ण कटिबंध. काय म्हणतो आपण याला? उष्ण कटिबंध. ठीक आहे. त्यानंतर बघा आता हा जो भाग आहे पृथ्वीचा उत्तरेकडचा भाग आहे हा 66.5 ते 90 अंश. बघा या भागामध्ये काय होते, सूर्याची किरण एकदम तिरपी पडतात. इथं कसे पडतात? सरळ पडतात. म्हणजे हा जो पृथ्वीचा भूगीर भाग आहे 0 ते 23.5 अंशापर्यंत इथं लंबरूप किरण पडतात किंवा सरळ पडतात. परंतु इथं हा जो 66.5 ते 90 चा जो काही भाग आहे या भागामध्ये सूर्याची किरण कशी पडतात? एकदम तिरपी पडतात. कशी पडतात? एकदम तिरपी पडतात. म्हणून इथं तापमान कसं असेल रे? तापमान एकदम कसं असेल? कमी असेल. मग तापमान जर कमी असेल तर इथची हवा कशी असेल रे? शीत असेल. हवा कशी असेल? शीत असेल. शीत म्हणजेच काय रे? थंड. शीत म्हणजे काय? हवा कशी असेल? थंड असेल. म्हणून याला काय म्हणतो आपण? इथं शीत हवा आहे. कशी हवा आहे? शीत हवा आहे. म्हणून त्या भागाला म्हणजेच काय की आर्टिक वृत्त जो आहे हा 66.5 अंशापासून तर उत्तरेकडे 90 अंशापर्यंत 66 अंशापासून तर 90 अंशापर्यंत जो काही भाग असेल याला काय म्हणतो आपण? शीत कटिबंध. काय म्हणतो आपण याला? शीत कटिबंध. म्हणजे आर्टिक वृत्त आणि उत्तर ध्रुव या दरम्यानचा जो काही प्रदेश असेल याला शीत कटिबंध असं म्हणतो. शीत कटिबंध का म्हणतो? कारण की या भागामध्ये सूर्याची किरण एकदम तिरपी पडतात. किरण तिरपी पडल्यामुळे तिथचा जो काही भाग असेल तो कसा असणार आहे? एकदम थंड असेल. कारण की तिथं जे काही समजा तापमान असेल तापमान कमी असते. सूर्याची किरण तिथं पोहोचू शकत नाही. म्हणून तिथं शीत हवामान असते. म्हणून तिथं काय असते की थंड हवामान असते. म्हणून त्या प्रदेशाला काय म्हणतो आपण? शीत कटिबंध. कुठून कुठपर्यंत? तर 66.5 पासून हा 66.5 पासून तर कुठपर्यंत? 90 पर्यंत. ठीक आहे. त्यानंतर बघा आता 66.5 पासून 90 पर्यंत पाहिलं. त्यानंतर काय करायचं आपल्याला? तर आपला एक भाग राहिला कोणता? आता 66.5 ते 90 झाला. दुसरा भाग कोणता राहिला? तर बघा इथं हा कोणता? तर 66.5 अंशापासून तर 23.5 अंशापर्यंत. कितीपर्यंत? 23.5 ते 66.5 या भागामध्ये सूर्याची किरण कशी पडतात? तिरपीच पडतात. परंतु या भागापेक्षा शीत भागापेक्षा या भागामध्ये सूर्याची किरण कमी तिरपी पडतात. कमी तिरपी पडल्यामुळे या भागामध्ये काय होते? इथं तापमान कसं असते रे? थोडंफार कमी असते. म्हणजेच काय होते की इथं शीत वारे या भागात वाहतात आणि उष्ण वारे पण या भागामध्ये वाहतात. म्हणजे शीत वारे पण येतात, उष्ण वारे पण येतात. म्हणून या प्रदेशाला काय म्हणतो आपण? म्हणजे कर्कवृत्तापासून तर आर्टिक वृत्तापर्यंत हा जो प्रदेश असेल हा कसा असेल? हा शीतोष्ण आहे. कसा आहे तो? शीतोष्ण. ठीक आहे. कसा प्रदेश आहे तो? शीतोष्ण प्रदेश आहे. मग शीतोष्ण प्रदेश असा आहे परंतु कशा स्वरूपाचा आहे तो? समस्वरूपात आहे. कशा स्वरूपात आहे तो? समस्वरूपात आहे. म्हणून या प्रदेशाला काय म्हणतो आपण? शीतोष्ण असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? शीतोष्ण असं म्हणतो. शीतोष्ण कसा आहे तो? समप्रमाणात आहे. म्हणजे काय? शीत पण आहे आणि उष्ण पण आहे. परंतु कसा आहे तो? समप्रमाणात आहे. म्हणून त्या प्रदेशाला काय म्हणतो आपण? समशीतोष्ण असं म्हणतो. मग तुम्हाला समजलं असेल की विषुववृत्ताचा जो काही भाग असेल विषुववृत्ताच्या उत्तरेकडे 23.5 अंशापर्यंत आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे 23.5 अंशापर्यंत जो काही प्रदेश असेल या प्रदेशाला काय म्हणतो आपण? उष्ण कटिबंध असं म्हणतो. का उष्ण कटिबंध म्हणतो रे? कारण की या भागामध्ये हा जो भाग असेल हा कसा असेल? पृथ्वीचा भाग आहे, फुगीर आहे. फुगीर असल्यामुळे तो सूर्याच्या समोर पहिल्यांदा येते, सुरुवातीला येते. मग पहिल्यांदा जर तो सूर्याच्या समोर आल्यामुळे तिथे सूर्याची किरण कसे पडतात? लंबरूप पडतात. सूर्याची किरण कसे पडतात? लंबरूप पडतात. मग लंबरूप पडल्यामुळे काय होते की तिथं सूर्याचे प्रकाश जास्त पडते. म्हणजे तापमान कसं असेल? जास्त असेल. तापमान जर जास्त असेल हवा कशी असणार? तिची उष्ण असेल. म्हणून त्या भागाला काय म्हणतो आपण? उष्ण कटिबंध असं म्हणतो. काय म्हणतो त्याला? उष्ण कटिबंध. ठीक आहे. त्यानंतर परत 23.5 अंशापासून तर कुठपर्यंत? 66 अंशापर्यंत त्या भागामध्ये काय होते की हा जो 66 ते 90 अंश भागातला जे काही शीत वारे आहे शीत वारे इथं 66 ते 23.5 ते 66 प्रदेशामध्ये येतात आणि उष्ण वारे परत इथं या भागामध्ये येतात. मग उष्ण वारे आणि शीत वारे दोन्ही वारे जे आहेत हे कसे येतात? सारख्या प्रमाणात येतात. म्हणून त्या भागाला काय म्हणतो आपण? समशीतोष्ण म्हणतो. आणि याच्यावर जे काही सूर्यकिरण पडतात हे थोडेसे तिरपी पडतात. कसे पडतात? तिरपे पडतात. म्हणून त्या भागाचं नाव आहे समशीतोष्ण. त्यानंतर जो काही प्रदेश असेल कोणता प्रदेश आहे?
आर्टिक वृत्तापासून, बघा हा जो आर्टिक वृत्त आहे आपला, या आर्टिक वृत्तापासून तर 90 अंशापर्यंतचा इथं सूर्याची किरण कशी पडतात, एकदम तिरपी पडतात. आणि प्रकाश पडते का तिथं पोहोचू शकते काय, नाही, प्रकाश एकदम कमी पोहोचू शकते. मग प्रकाश जर कमी पोहोचू शकत असेल तर तिथचं हवामान कसं आहे रे, शीत आहे, म्हणजेच कसं आहे, थंड आहे. म्हणून त्या प्रदेशाला काय म्हणतो आपण, शीत कटिबंध असं म्हणतो. काय म्हणतो, शीत कटिबंध. म्हणजे तुम्हाला हे प्रदेश समजले असेल. उष्ण कटिबंध काय आहे, त्यानंतर समशीतोष्ण काय आणि शीत कटिबंध काय आहे. आता हे समजल्यानंतर आता इथं डायग्राम आपल्याला पाहायचे आहे. त्या डायग्राम मध्ये बघा, आता डायग्राम पाहायच्या अगोदर बघा, आपण जर काही दुसरं स्टेटमेंट सांगितलं, कोणतं आहे, उष्ण कटिबंध. भारत हा पृथ्वीवर कुठं आहे रे, तर भारत हा उष्ण कटिबंधामध्ये आहे. ठीक आहे, तर पाहू आपण. बघा हा 23.5 अंशाचा प्रदेश आपला. ठीक आहे, किती अंशाचा आहे, हा 23.5 अंशाचा. परत हा किती अंशाचा आहे, हा 66.5 अंशाचा इथं काढतो. ठीक आहे, हा 66.5 अंशाचा. आणि हा किती आहे रे, तर हा 90 अंशाचा. ठीक आहे, हा जो भाग आहे हा 23.5 ते हा, हे विषुववृत्त आहे. बघा हे विषुववृत्त दिसलं, हे विषुववृत्त आहे, हे विषुववृत्त. ठीक आहे, आणि हा विषुववृत्त आणि कर्कवृत्त हा जो प्रदेश आहे ना, बघा विषुववृत्त आणि कर्कवृत्त हा जो प्रदेश आहे, या प्रदेशाला काय म्हणतो आपण, उष्ण कटिबंध. काय म्हणतो आपण, उष्ण कटिबंध. 23.5 ते 66.5 असला समशीतोष्ण कटिबंध. समशीतोष्ण कटिबंध. आणि 66.5 ते 90 पर्यंत शीत कटिबंध. कोणता आहे, शीत कटिबंध. ठीक आहे, इथे लिहितो शीत कटिबंध. ठीक आहे, म्हणजे हा उष्ण कटिबंध आहे. तर इथं बघा आपला भारत दिसते तुम्हाला. हा जो भारत आहे ना, हा कोणत्या कटिबंधात येते रे, मग उष्ण कटिबंधात येते. आपला भारत कोणत्या कटिबंधात येते, उष्ण कटिबंधात येते. आणि उष्ण कटिबंधात आल्यानंतर म्हणजे काय, आपण पाहिलं होतं की पहिलं स्टेटमेंट काय होतं, आपला भारत उत्तर पूर्व गोलार्धात आहे. म्हणजे इथं बघा हा उत्तर गोलार्ध आणि हा पूर्व गोलार्ध इथं आहे आपला भारत. म्हणजे भारत उत्तर पूर्व गोलार्धात, हे साध्य झालं. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट काय होतं, आपलं भारत हा पृथ्वीवर उष्ण कटिबंधात आहे. तर दुसरं स्टेटमेंट आपल्याला उष्ण कटिबंधामधलं बघा, हा उष्ण कटिबंध, हा उष्ण कटिबंध. आणि या उष्ण कटिबंधामध्ये तुम्हाला भारत कुठं दिसते, बघा इथं हा जो भाग आहे हा उष्ण कटिबंधाचा भाग आहे. आणि इथं भारत आहे. पण हे दुसरे जे स्टेटमेंट आहे, आपण जे काही सांगितलं होतं पहिलं, भारत हा पृथ्वीवर उष्ण उत्तर पूर्व गोलार्ध, हे पण साध्य झालं. आणि भारत हा पृथ्वीवर उष्ण कटिबंधात आहे, हे पण साध्य झाले. ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, हे आपण चांगल्या प्रकारे इथं साध्य केलेल्या आहेत. ठीक आहे, अशाच प्रकारे आपण काय करणार आहे, अशाच प्रकारे आपले पूर्ण जे काही लेक्चर असतील हे आपण रोज म्हणजे एक एक करून आपण सर्व लेक्चर आपले आपण ऑनलाईनच्या माध्यमातून घेणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला हे अशा प्रकारे आपलं जे काही समजा आपलं पहिलं लेक्चर होतं महाराष्ट्र स्थान आणि विस्तार, परंतु हा झालेला नाही. स्थान आणि विस्तार अजून समजला काय नाही. आपले जे दोन स्टेटमेंट होते, भारत हा पृथ्वीवर उत्तर गोलार्धात आहे, भारत हा पृथ्वी उष्ण कटिबंधात आहे, हे जे दोन स्टेटमेंट होते हे फक्त आपण इथं साध्य केलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये काय पाहायचं आहे, भारताचं स्थान, महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार. मग महाराष्ट्र आपल्याला कुठं आहे, काय आहे, कशा स्वरूपाचं, हे सर्व आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, जर आपला तुम्हाला हे जर लेक्चर आवडलं असेल तर तुमच्या मित्राला काय करा, तुम्ही शेअर करा. आणि आपली जे काही समजा चॅनल असेल त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि अशाच प्रकारे आम्ही तुम्हाला अशा ऑनलाईनच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण भूगोल जे आहे, पूर्ण भूगोलचे लेक्चर आपण आजपासून सुरळीतपणे चालू केलेले. ठीक आहे, धन्यवाद. भेटू नेक्स्ट लेक्चरला.